भाऊ पाटील गोरेगावकर यांचा मोठा राजकीय निर्णय समोर आला आहे। 3 वेळा आमदार राहिलेल्या भाऊ पाटील यांनी अखेर शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे। समर्थकांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे। पुढच्या 4 दिवसात त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे। तर हा संपूर्ण राजकीय ड्रामा समजून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, इब्लिसच्या विशेष व्हिडिओमध्ये मी सुचिता आपले स्वागत करते। भाऊराव पाटील गोरेगावकर हे 3 वेळा काँग्रेसचे आमदार राहिले होते। मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आणि इथेच सुरू झाला हा राजकीय संघर्ष। पाटील यांनी बंडखोरी केली पण पराभव पत्करावा लागला। त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सतत दबाव टाकला, काँग्रेसला सोडून दुसऱ्या पक्षात जा। अखेर रविवारी मोठी बैठक झाली आणि यामध्ये शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला गेला। भाऊ पाटील यांच्याशी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी चर्चा केली होती। काही दिवसांपूर्वीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली। त्यानंतर स्थानिक व वरिष्ठ स्तरावर ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला। म्हणजे आता भाऊ पाटील हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर लढवणार आहेत। या बैठकीत भाऊ पाटील यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि काँग्रेस पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप केला। त्यांना मागील 5 वर्षात दुय्यम वागणूक मिळाल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे समर्थकांचा आग्रह लक्षात घेऊन त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। हिंगोलीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। भाऊ पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असली तरी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। पण खरी मजा आता पुढे आहे। जे नेहमी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्याशी 2 हात करत होते त्यांना आता मुटकुळे यांच्या मांडीला मांडी लावून काम करावं लागणार। राजकारण म्हणजे नुसतं पक्षांतर नाही, तर कधी जीवाभावाची मैत्री मोडते तर कधी कुळानं कुळाचे वैर मिटवते। अशीच गत रामदास पाटील यांच्याशी सुद्धा झाली आहे। निवडणुकी अगोदर मुटकुळे यांच्यावर आरोप केले पण आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि पुन्हा आता मुटकुळेंच्या सोबतीलाच राहावं लागतंय। आजच्या राजकारणात नैतिकता फक्त भाषणापुरती उरली आहे आणि पक्षांतर हे तर नवीन ट्रेंड झालंय। जिथे सत्ता तिथे नेते आणि मतदार मात्र संभ्रमात। कधी काळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते सत्ता आणि स्वार्थासाठी हात मिळवणी करतात आणि ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते मतदार बघतच राहतात। राजकारण आता विचारधारांवर नाही तर संधीवर चालतंय। पक्ष बदललं म्हणजे काही काळापूर्वी बंडखोरी वाटायचं, पण आता ते सामान्य आणि स्वीकार्य झालंय। प्रश्न हा आहे, हे कधीपर्यंत असंच चालणार आणि खरी लोकशाही खरंच मतदारांच्या हातात आहे का? जाऊ द्या। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।